जाऊ की सर योग्य वेळी तुमचं नियोजन जाऊन देऊ. हा हा ज्यावेळी घडते ती घडते योग्य वेळ आणि सगळं घडते. आता बघ नाही दोघी बी आता भेटायला तयार आहेत. दोघी जावय नाना तिचं नाव एकदा ठेवले. ते म्हणजे आपण सारखं भेटायचं आता योग येईल तेव्हा. हा आता मम्मीच राहते ना म्हणली फक्त. मग मम्मीला पण आपलं हा, मग म्हणली की ती म्हणली की आता आपण भेटायचं योग्य वेळी. आम्हाला वेळ मिळाला की आम्ही फोन करेन घेऊन जायचं. आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही तिकडे येईन म्हणली. हा म्हणली की होय की होय की ती ठरवून होतं तुला कॉन्फरन्स. आणि मग मम्मीचं ते नाही होय म्हणले त्यांना तयारी दाखवली. माझी तर तयारीच आहे की माझी. फक्त त्यांनी होय म्हणत नव्हते म्हणून आपण थांबलो होतो ना. आता त्यांनी होय म्हणले. फक्त काय म्हणले आम्ही म्हणत तेव्हा या म्हणजे आम्ही ऑफिसला वगैरे असतोय आमची कामं असते. मग जेव्हा आम्हाला वेळ असते तेव्हा आम्ही वेळ देऊ आपण मग जाऊ म्हणले. आता राहिली फक्त मम्मीच म्हणले की काय आता देवावर सोडले म्हणजे आपण बोर्डवर सोडले. आता काय ती कुणाचं ऐकत नाही म्हणले. हा मग त्यातनं रिअलाइज जाऊ हे काय वैकी दिवस. हा थँक्यू प्लीज. काय लागलं धाकांचा काय डबा देतोय पोच करतोय. हो हॉस्पिटलला देतो. हे दोहा बिनवला तर देणारच की. होय देणार की 100%. येस बॉस येस बॉस येस. थँक्यू. संदीप शेठ गोल्डमॅन प्लस संदीप प्रद्युन्नकुमार गांधी. आज वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या काही मित्रांतर्फे किंवा तुमच्या शुभचिंतकातर्फे अभिनंदन. धन्यवाद थँक्यू. मला सांगा तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल काय वाटतंय? आज आता परमेश्वर कृपेने तुमच्या शुभेच्छांनी सगळ्यांच्या वयाच्या 54व्या वर्षात पदार्पण करत आहे. हं, परंतु असा आनंद होतोय की आपण सगळे माझ्या बरोबर आहात मित्र. हं, आणि परिवार पुण्यात आहे. पण फोन आलेला कन्यांचा शुभेच्छा दिल्या खुश झाल्या. आणि संपत्ती परमेश्वर कृपेने तर सर्वांनाच मिळते. परंतु खरी संपत्ती मला तुम्ही सगळे मित्र परिवार फॅमिली समाजाकडून मिळालेले प्रेम हेच माझ्यासाठी अनमोल आहे. आईवडिलांचे आशीर्वाद थोरल्या बंधूचे आशीर्वाद आमचे मावशी असतील किंवा आमचे जे काही परिवारातले लोक सगळे आहेत माझ्यावर प्रेम करणारे हं. त्यांच्याबद्दल मला खूप आनंद होतो. आता मला हे केक दिसतोय इथं ते विकास कुचेकर सर आमचे पुण्याचे आहेत. ज्यांनी एकेकाळी मला गोल्ड मॅन गाण्यामध्ये चान्स दिला 5 वर्षापूर्वी. हं. आता मी ते सोडलंय सगळं क्षेत्र. परंतु त्यांनी माझ्यासाठी केक घेऊन आणले आता हेच माझ्यासाठी सरप्राईजच झालंय. असंच हेच लोक तुम्ही सगळे माझ्यासाठी आयुष्यात आहात. आमचं टेबल टीव्हीचं ग्रुप आहे. सगळे डॉक्टर लोक आहेत. अभिनवमधले आबा साळुंके आहेत. मुल्ला डॉक्टर आहेत. मिलिंद आमदार आहेत. नीरज डॉक्टर आहे. रफिक डॉक्टर आहे. फकरुद्दीन आहे. मुल्ला आहे. मुलानी आहेत. पार्थ आहे. पात्री डॉक्टर आहेत. काय जेवढी नावं आहेत लक्षात तेवढी सगळी इथले आशिष पडे आहेत. निलेश जोशी आहेत. अनेक लोक आहेत. कुंभार साहेब माझे आहेत आमचे मित्र पत्रकार. ते तर काय त्यांना भरपूर आयुष्यात लोक प्रेम करतात. नॉलेज भरपूर आहे त्यांना स्वतःला. अशीच लोक मला आपण भेटली आणि हीच माझी शेवटपर्यंत संपत्ती राहील. परमेश्वरची एवढीच प्रार्थना आपण सगळ्यांना पण खूप आनंद मिळावा आणि तुम्हाला आनंद मिळावा मला आपोआपच आनंद होतो. हा माझा एक स्वभावच आहे. आज वर्तमान काळात तुम्ही फार सुखी आहात. मग आता तुमच्या सगळ्यांच्या परमेश्वरांच्या आशीर्वादाने सुखी समाधानी आहे तर आहे.
आणि सगळ्यांनी सुखी समाधानी राहावे, माझ्यापेक्षा जास्त वेळ मिळावं हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. वर्तमान काळ जर सुखी गेला तर भविष्यकाळ निश्चित चांगला आहे. धन्यवाद. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हो, आपण शास्त्रात वाचतोच की भूतकाळाचा जास्त विचार करू नये, वर्तमान काळात जगावे आणि ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचे भविष्यकाळ चांगला असतो अशी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही आत्ता बोलला. आणि मलाही तसंच वाटतं का आपलं भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आणि सुखलं होईल आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी. ओके, धन्यवाद. धन्यवाद.